ओके, तर इथं बघा, कार्बोहायड्रेट्स आर कंपाउंड्स कंटेनिंग ओनली कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. when heated in absence of air मध्ये जर तुम्ही त्याला हीट केला, this compound decomposes to form carbon and water. फक्त कार्बन आणि वॉटर देते. ओके, if 310 gram of carbohydrate leaves a residue of how many gram? 124 gram of carbon on heating in absence of air. What is the empirical formula of the carbohydrate? एम्पेरिकल फॉर्म्युला कार्बोहायड्रेटचा काय आहे? इथं बघा, नॉर्मली कार्बोहायड्रेटचा हा नाव आलाय ना, हायड्रेट्स ऑफ कार्बन असं असते. काय असते? हायड्रेट्स ऑफ कार्बन. सो याला लिहिताना आपण असं लिहूया की CX, हा बघा, हा असा आहे CXH2O काय आहे तर Y. हा CXH2OY ऍब्सेन्स ऑफ एअर मध्ये आपण ह्याला जर हीट केलं, फक्त हीट केलं, तर X टाइम्स ऑफ C मिळते प्लस Y टाइम्स ऑफ काय मिळते तर H2O. X टाइम्स ऑफ काय मिळते C आणि Y टाइम्स ऑफ काय मिळते H2O. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय म्हणतं? सम ऑफ द मासेस ऑफ द रिएक्टंट बिफोर द रिएक्शन is equals to sum of the masses of the product after the reaction. मग त्याप्रमाणे जर त्यांनी म्हटलं की 310 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट होता, 310 ग्रॅम ऑफ काय होता तर कार्बोहायड्रेट, तर त्यातला हीट केल्यानंतर किती कार्बन राहिलं? 124 ग्रॅम ऑफ काय राहिलं कार्बन. जर 124 ग्रॅम ऑफ कार्बन राहिलं, 310 मायनस 124 किती येणार आहे? तेवढं वॉटर राहणार आहे. तेवढं काय राहणार आहे? वॉटर. सो 10 मायनस 4 काय येणार आहे तर 6. 10 मायनस 4 6 आलं. 10 मायनस 2 काय येणार आहे तर 8 आणि 2 मायनस 1 काय येणार आहे तर 1. सो हे 186 ग्रॅम ऑफ वॉटर असणार आहे. समजतं मी काय सांगितलं? ठीक आहे. तर एम्पेरिकल फॉर्म्युला पाहिजे तर आपण परत काय घेणार आहे? कॉलम्स, एलिमेंट, पर्सेंटेज कंपोजिशन. आता पर्सेंटेज कंपोजिशन ऐवजी तर आपण काय घेऊया तर मास घेऊया. मास इथं काय येणार आहे तर ऍटॉमिक मास, ऍटॉमिक मास नंतर नंबर ऑफ काय येणार आहे तर मोल्स, आणि नंबर ऑफ मोल्स नंतर काय येणार आहे तर सिम्पलेस्ट रेशो. काय येणार आहे? सिम्पलेस्ट रेशो. आता एलिमेंट हा एकच आहे CX आणि कंपाऊंड आहे H2O. एक एलिमेंट आहे आणि एक कंपाऊंड आहे. आपण लिहिताना एलिमेंट्स लिहूया, पण इथं काय आहे तर एक कार्बन आणि एक H2O. कार्बनचं मास किती आहे? 124 ग्रॅम. ऑक्सिजनचं मास किती आहे? 186 ग्रॅम. ऍटॉमिक मास किती असते कार्बनचं? 12. वॉटरचं किती असते मोलार मास? 18. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असते तर मास डिवायडेड बाय मोलार मास. नंबर ऑफ मोल्स काय असते? मास डिवायडेड बाय मोलार मास. ह्याचा सबस्ट्रॅक्ट करा, अँटीलॉग बघा, किंवा डायरेक्ट डिवाइड करा. ह्याला डायरेक्ट डिवाइड करा, काय येते बघा नंबर ऑफ मोल्स, आणि त्या नंबर ऑफ मोल्स पासून काय फाइंड करा? सिम्पलेस्ट रेशो. त्याच्या नंबर ऑफ मोल्स वरनं काय फाइंड करा? सिम्पलेस्ट रेशो. काय येते बघा, आता ह्याचं काय येते बघा 10 पॉइंट काय येते 333 आणि याचे पण नंबर ऑफ मोल्स येतात 10.333. मग सिम्पलेस्ट रेशो 10.33 डिवायडेड बाय 10.33. इथं पण काय येणार आहे 10.33 डिवायडेड बाय 10 पॉइंट काय येणार आहे 33. मग सिम्पलेस्ट रेशो काय येणार आहे ह्याचा 1 आणि ह्याचा पण सिम्पलेस्ट रेशो काय येणार आहे 1. म्हणजे आता जर सिम्पलेस्ट रेशो बघितला, कार्बन एस टू काय तर H2O, कार्बन एस टू H2O, कार्बन 1 आणि H2O पण काय तर 1. इथं लक्ष द्या,
कार्बन 1 आणि H2O पण काय आहे तर 1. मग इथं एम्पेरिकल फॉर्म्युला काय असणार आहे? एम्पेरिकल फॉर्म्युला इज इक्वल्स टू काय येणार आहे तर कार्बन 1 आणि हायड्रोजन 1. सो CH2O काय येणार आहे CH2O. आलं लक्षात? येस ऑर नो? झालं? नाहीच पॉसिबल 1.0. 10 तुझं चुकलंय लॉग घेताना. लॉग आणि अँटीलॉग घेताना चुकलंय. सांग मला व्हॅल्यू. 124 आहे. 124 म्हणजे डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 3. 3 - 1 काय आलं? 2. 2.12चं 4 मध्ये लॉग सांगा. 0934. 0934. 12चं लॉग 0 मध्ये 1 पॉइंट. 12चं 0 मध्ये 12चं 4 मध्ये. ठीक. बघा मग काय येते ते. हे झालं. हा पार्ट होता एम्पेरिकल फॉर्म्युला आणि काय होते तर मॉलिक्युलर काय होते तर फॉर्म्युला. सी टुडे वी डिस्कस्ड अबाउट एम्पेरिकल अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपण जेवढे एक्झाम्पल घ्यायला पाहिजे तेवढे घेतलेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट. हा वाला क्वेश्चनला प्रॉब्लेम 2.9. हा वाला क्वेश्चनला a compound contains 4.07% of hydrogen, 24.27% of carbon, 71.65% of chlorine by mass. Its molar mass is 98.96 gram. Yes. करायचं परत करा. तुम्ही करायचंय. सेम असू दे की करायचंय करा. हा नाही म्हटलंस ठीक आहे करा की. What is empirical formula? See, what you do, find empirical formula as well as find molecular formula also. कारण मोलार मास दिलाय ना. मोलार मास दिलाय तर एम्पेरिकल फॉर्म्युला पण फाइंड करा आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला पण फाइंड करा. सांगा पहिल्याचं काय आलंय? सिम्पलेस्ट रेशो. दोन कसं येईल खरं? 1.008 डिवायडेड बाय 4.07 डिवायडेड बाय 1.008. किती आलं? काढलाय की नाही व्हॅल्यू? काय सांगा? 4.00091. लॉग टेबल न काढलाय का हे करून काढलाय? फोर 4.037 येते. 24.27 च 2.022 काय येणार आहे तर 5 आणि 71.65 डिवायडेड बाय 35.453 2.020. ऍक्च्युली हे नंबर ऑफ मोल्स आलेत. हे जे आलेत हे नंबर ऑफ मोल्स आहेत. हे नंबर ऑफ मोल्स आहेत. ह्या नंबर ऑफ मोल्सला तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? सिम्पलेस्ट रेशो. जो छोटा आहे त्याला डिवाइड करायचं. 2.020 2.020 2.020. इथं काय येणार आहे 1. इथं पण काय येणार आहे 1 आणि इथं काय येणार आहे तर 2. इथं काय येणार आहे 2.
सो हा जो आला हा सिम्पलेस्ट रेशिओ आला. किती येणार आहे सिम्पलेस्ट रेशिओ? सिम्पलेस्ट रेशिओ हायड्रोजन as to कार्बन as to क्लोरीन 2:1:1. सो हा जर सिम्पलेस्ट रेशिओ आहे तर हा काय असणार आहे तर मॉलिक्युलर एम्पेरिकल फॉर्म्युला. हा असंच इथंच जायचं. सो एम्पेरिकल फॉर्म्युला काय असणार आहे मग आता? कार्बन 1, हायड्रोजन 2, क्लोरीन 1. हा एम्पेरिकल फॉर्म्युला झाला. आता हा एम्पेरिकल फॉर्म्युला झाल्यानंतर ना एम्पेरिकल मास, कारण मॉलिक्युलर मास दिलाय तर मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करूया. एम्पेरिकल मास 12 + 2 + 35.5 करूया याचं. सो 12 + 2 + 35.5 किती येणार आहे? 49.5. हा एम्पेरिकल मास आला. आणि मोलार मास किती दिलाय? मोलार मास किती दिलाय? मोलार मास 98 दिलाय. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल्स टू मॉलिक्युलर मास किंवा मोलार मास, सॉरी आर काय येत नाही इंटिजर मध्ये? नाही येत इंटिजर मध्ये. एकच मिनिट. इथं बघा आर इज इक्वल्स टू मोलार मास डिवायडेड बाय एम्पेरिकल मास. हा मोलार मास किती आहे तुमचा? 98.9 समथिंग आहे. किती आहे मोलार मास? मोलार मास किती आहे? किती आहे मोलार मास? 98.96. हे माहिती आहे 98.96 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 99 असं का? 100 कसं येईल? आणि हा 49 पॉइंट काय आहे तर 5. हा 1 जा आणि हा किती जा येणार आहे तर 2 जा. हा 1 जा आणि हा काय येणार आहे तर 2 जा अप्रॉक्स. ऍक्च्युली 1.999999 येते, त्याला आपण 2 कन्सिडर करतो. मग आर हा 2 आला तर आपण काय फाइंड करणार आहे तर मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल्स टू आर इंटू एम्पेरिकल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल्स टू आर इंटू काय असणार आहे तर एम्पेरिकल फॉर्म्युला. मग आर इंटू एम्पेरिकल फॉर्म्युला 2 इंटू एम्पेरिकल फॉर्म्युला 2 इंटू एम्पेरिकल फॉर्म्युला CH2 काय आहे तर Cl. मी इथं काय येणार आहे C2H4 काय येणार आहे तर Cl2. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं की एखादी रिॲक्शन घडत असताना नंबर ऑफ मोल्स त्याची खूप इम्पॉर्टंट आहेत. नंबर ऑफ मोल्स खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहे, ते सगळ्यात पहिला काय असायला पाहिजे? बॅलन्स असायला पाहिजे. आणि त्या बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन वरनं मी नंबर ऑफ मोल्सचा रिलेशन फाइंड करणार. आणि जर नंबर ऑफ मोल्सचं रिलेशन काढू शकते तर त्याचा मासचं पण रिलेशन काढू शकते, त्याचं व्हॉल्यूमचं पण रिलेशन काढू शकते, आणि त्याबरोबरच त्याचा मास आणि काय करू शकते? व्हॉल्यूम. पण सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय आहे? स्टोइशियोमेट्री. स्टोइशियोमेट्री म्हणजे काय? बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता फॉर एक्झाम्पल calculation based on a balanced chemical equations are known as stoichiometric calculation. Balanced chemical equation is a symbolic representation of chemical reaction. It supplies the following information which is useful for solving the what problem? Okay? It indicates the number of moles of reactant involved in the chemical reaction and the number of moles of product formed. दोन्ही सांगते.
नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट पण सांगते आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट पण फॉर्म सांगते. पण ती रिएक्शन बॅलन्स असायला पाहिजे. बॅलन्स नसेल तर बॅलन्स करावं लागणार. बॅलन्स कसं करतो की नंबर ऑफ ऍटम्स ऑन द रिएक्टंट साइड आणि नंबर ऑफ ऍटम्स ऑन द प्रोडक्ट साइड काय असायला पाहिजे तर सेम. असंच नाही असायला पाहिजे. तर त्याची स्टॉइशियोमेट्री जेव्हा सेम करणार आहे तर तो जो कंपाऊंड फॉर्म झालाय त्याचा लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन करून रेडॉक्स रिएक्शन मध्ये बॅलन्सिंग असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, it indicates the relative masses of the reactant and product linked in the chemical change, and it also indicates the relationship between the volume of the gaseous reactant and product at STP. Why? Because if it is giving a relation of mole, तर मला हा रिलेशन माहितच आहे. 1 mole of any substance, 1 mole of any substance is equals to काय असतो त्याचा मोलार मास. आणि तो मोलार मास कशामध्ये असणार आहे तर ग्रॅम पर मोल मध्ये. मोलार मास कशामध्ये असणार आहे ग्रॅम पर मोल मध्ये. नेक्स्ट, व्हॉल्यूम ऍट एसटीपी. व्हॉल्यूम ऍट एसटीपी किती असते मोलार व्हॉल्यूम किती असते 22 पॉइंट काय असते तर 4. 22.4 डीएम क्यूब. 22.4 डीएम क्यूब पण ऍट एसटीपी. हा काय म्हटलं सेंटीमीटर क्यूब नाही. सेंटीमीटर क्यूब जर असेल तर ते चेंज होणार. डेसिमीटर क्यूबचं सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 22.400 हे काय झालं तर तुझं सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, फाईन. सो आता आपण जे कॅल्क्युलेशन्स बघणार आहे, रिलेशन्स बघणार आहेत, प्रॉब्लेम ते कशावरती बघणार आहे मास ऑन मास रिलेशनशिप, मास अँड व्हॉल्यूम रिलेशनशिप, व्हॉल्यूम अँड व्हॉल्यूम रिलेशनशिप. आपण ऍक्च्युली हे ह्याचा एखादा केसीएलचं बघितलेलं डिकम्पोजिशन. केसीएल O3 डिकम्पोज होतं आणि केसीएल आणि O2 देतं. असं काय आपण बघितलेलं मागच्या टॉपिक मध्ये एखादा क्वेश्चन. हा, त्यामध्ये मास आणि व्हॉल्यूम रिलेशन होतं की तुम्हाला केसीएल O3चा मास दिलेलं आणि ऑक्सिजनचं व्हॉल्यूम लिबरेटेड फाइंड करायचं होतं, किंवा ऑक्सिजनचं व्हॉल्यूम लिबरेटेड दिलेलं होतं आणि केसीएल O3चं काय फाइंड करायचं होतं मास. म्हणजे एखाद्या रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या नंबर ऑफ मोल्स वरनं तुम्ही स्टॉइशियोमेट्रिक रिलेशन जेव्हा विथ रिस्पेक्ट टू त्याचा मोलार मास काढताय किंवा विथ रिस्पेक्ट टू त्याचा व्हॉल्यूम काढताय किंवा एकाचा मोलार मास आणि एकाचा व्हॉल्यूम काढताय, तर त्या रिलेशन्सला आपण काय म्हणतो मास मास रिलेशनशिप, मास व्हॉल्यूम रिलेशनशिप आणि व्हॉल्यूम व्हॉल्यूम रिलेशनशिप. आता हे कंडिशन्स वगैरे काय मी सांगत बसत नाही, आपण डायरेक्टली काय करूया तर सॉल्व्ह करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. हा पहिला क्वेश्चन घ्या. कॅल्क्युलेट द मास ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर फॉर्म ऑन कम्प्लीट कंबशन ऑफ 24 ग्रॅम ऑफ मिथेन. क्वेश्चनला स्टेप्स मी तुम्हाला सांगते. पहिला क्वेश्चन लिहून घ्या. Calculate the mass of carbon dioxide and water formed on complete combustion of 24 ग्रॅम ऑफ मिथेन. सगळ्यात पहिला मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असते CH4. ठीक आहे. कंबशन म्हणजे तो रिॲक्ट कोणाबरोबर होतोय तर ऑक्सिजन बरोबर. मग CH4 जेव्हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होत आहे, वेनेवर ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ज्यामध्ये कार्बन आणि काय आहे हायड्रोजन, त्याचा जर कंबशन होत असेल तर तुम्हाला एक कार्बन डायऑक्साइड कंपल्सरी मिळणार आहे आणि दुसरा काय मिळणार आहे तर वॉटर. मग कार्बन डायऑक्साइडचे मोल्स किती मिळणार आणि वॉटरचे मोल किती मिळणार तर अल्केन तुमचा जो काही हायड्रोकार्बन आहे त्याच्याकडे बघायचं. इथं किती कार्बन आहेत, इथं किती कार्बन आहे, कार्बन 4 कुठं दिसायला, इथं कार्बन किती आहे एक कार्बन आहे, तर कार्बन डायऑक्साइड पण काय मिळणार आहे 1. हायड्रोजन किती आहेत 4. जेवढे हायड्रोजन आहेत त्याचे हाफ वॉटर मॉलिक्युल्स, जेवढे हायड्रोजन आहेत त्याचे हाफ वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे किती येणार आहे तर 2H2O. म्हणजे तुमचा कार्बन आणि हायड्रोजन बॅलन्स झाला. राहिलं ऑक्सिजन. ऑक्सिजन काय 2 + 2 किती झालं 4, म्हणजे इथं 2O2 लिहिणार आहे.
म्हणजे इथं मला एक रिलेशन पहिला मी मोलचा लिहून घेणार. 1 मोल ऑफ CH4 रिक्वायर्स 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन. 1 मोल ऑफ मिथेनला 2 मोल ऑफ ऑक्सिजन लागतं फॉर कम्प्लीट कंबशन. आणि ते कम्प्लीट कंबशन होऊन काय मिळते आपल्याला 1 मोल ऑफ काय मिळते तर कार्बन डाय ऑक्साइड आणि 2 मोल ऑफ काय मिळते तर H2O. 2 मोल ऑफ काय मिळते H2O. आता हे स्टँडर्ड झालं नंबर ऑफ मोल्स रिलेशन. ह्या नंबर ऑफ मोल्स वरनं मी मोलार मास रिलेशन घेणार. 1 मोल म्हणजे किती मिथेन असणार आहे? 1 मोल म्हणजे 12 ग्रॅम ऑफ मिथेन. 16 ग्रॅम. कार्बन फक्त 12. 16 ग्रॅम ऑफ मिथेन ला 2 मोल ऑफ ऑक्सिजन. 1 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे 32 ग्रॅम. 2 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे 2 इंटू 32 ग्रॅम ऑफ काय लागणार आहे ऑक्सिजन. आणि मग तुम्हाला 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड. 1 मोल म्हणजे 44 ग्रॅम ऑफ काय मिळते तर H2O. आणि 2 मोल्स ऑफ वॉटर म्हणजे 2 इंटू 18 ग्रॅम ऑफ H2O मिळते. हे मी डायरेक्टली तुम्हाला नंबर ऑफ मोल्स वरनं मास रिलेशन दिला. हे तुम्ही स्टँडर्ड रिॲक्शनचे नंबर ऑफ मोल्स दिला आणि त्या स्टँडर्ड रिॲक्शनच्या नंबर ऑफ मोल्स वरनं कोणाचा रिलेशन आला तर मासचा. कोणाचा रिलेशन आला मास. बरं मला विचारलंय काय आता क्वेश्चन मध्ये मला विचारलंय कॅल्क्युलेट द मास ऑफ कार्बन डायऑक्साइड. कॅल्क्युलेट द मास ऑफ calculate the mass of carbon dioxide and water formed on the complete combustion of 24 gram of methane. किती ग्रॅम ऑफ मिथेन? 24 ग्रॅम ऑफ मिथेनचं कम्प्लीट कंबशन झालं तर किती कार्बन डायऑक्साइड फॉर्म होणार आणि किती वॉटर फॉर्म होणार? मी तर म्हणणार काय की 16 ग्रॅम ऑफ मिथेन. किती ग्रॅम ऑफ मिथेन? मी म्हणणार की 16 ग्रॅम ऑफ मिथेन produces 44 gram of what? 44 gram of what? Carbon dioxide. स्टँडर्ड स्टोइशियोमेट्री की 16 ग्रॅम ऑफ मिथेन 44 ग्रॅम ऑफ CO2 देतोय. तर किती 24 ग्रॅम ऑफ मिथेन किती ग्रॅम ऑफ CO2 देणार? आलं का लक्षात? मास मास रिलेशनशिप लक्षात येते का? बघा मला इथं कोणाला कम्पेअर करायचं आहे? मिथेनला कम्पेअर करायचं आहे. कोणाच्या मास बरोबर? कार्बन डायऑक्साइडची. परत मिथेनलाच कम्पेअर करायचं आहे. कोणाच्या मास बरोबर? वॉटरच्या मास बरोबर. कोणाच्या मास बरोबर? वॉटरच्या. परत मी काय म्हणणार आहे? परत 16 ग्रॅम ऑफ मिथेन 16 ग्रॅम ऑफ मिथेन produces 2 into 18 gram of 2 into 18 gram of water. 2 into 18 gram of water. 16 ग्रॅम. आपल्याला विचारले किती ग्रॅम साठी? 12. मग 12 ग्रॅम ऑफ मिथेन किती ग्रॅम ऑफ वॉटर देणार? मग इथं दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. पहिला ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय? 16 इंटू एक्स इज इक्वल्स टू 44 इंटू 24. सो एक्स इज इक्वल्स टू 44 इंटू 24 अपॉन काय येणार आहे तर 16. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24. 2 1 जा आणि 2 किती जा येणार आहे तर 11 जा. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू किती ग्रॅम आला? 33 ग्रॅम. 33 ग्रॅम म्हणजे इथं आपण लिहू शकतो ना, काय लिहू शकतो की 24 ग्रॅम of CH4 produces 33 gram. 33 gram of what? 33 gram of CO2. ओके. फर्दर परत 16 ग्रॅम जर 28 इथं वाय घेते. 16 ग्रॅम 16 ग्रॅम जर 18 इंटू 2, 18 2 जा 36 देते ना, मग क्रॉस मल्टिप्लाय 16 इंटू वाय इज इक्वल्स टू 18 वजा 18 36 इंटू काय येणार आहे तर 12. देअरफॉर y इज इक्वल्स टू काय येणार आहे 36 इंटू 12 अपॉन काय येणार आहे तर 16.
परत 4 1 जा 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 4 1 जा आणि 4 9 जा y is equals to 9 3 जा 27 ग्रॅम ऑफ काय असणार आहे H2O. मग परत इथं मी काय घेणार आहे स्टेटमेंट की 24 ग्रॅम ऑफ मिथेन 24 ग्रॅम हा 66 येते का 2 आहे तिथं 2 11 जा अच्छा 22 राईट 2 2 22 into 3 3 to the 6 66 राईट 66 2 1 जा आणि 2 22 जा ठीक आणि 24 ग्रॅम ऑफ मिथेन काय देणार आहे 24 ग्रॅम ऑफ मिथेन will produce what will produce 27 ग्रॅम ऑफ काय देणार आहे तर H2 हे आलं का लक्षात बघा मला क्वेश्चन दिलेला होता मास रिलेशन मध्ये मी पहिला त्याचं स्टँडर्ड रिएक्शन बॅलन्स केलं मला रिएक्शन बॅलन्स दिलेली नव्हती पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे एखादा हायड्रोकार्बन आहे त्याचं जर कम्प्लीट कंबशन होत असेल तर तुम्हाला प्रोडक्ट कार्बन डायऑक्साईड आणि काय मिळणार आहे वॉटरच मग किती कार्बन आणि किती वॉटर तर जेवढे जेवढे हायड्रोकार्बन मध्ये कार्बन आहेत तेवढे कार्बन डायऑक्साईड जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे वॉटर मॉलिक्युल्स मग 1 मोल ऑफ मिथेनला बॅलन्स केलं ऑक्सिजन 2 मोल ऑफ ऑक्सिजन लागतात मग 1 मोल ऑफ CO2 देते आणि 2 मोल ऑफ H2O देते मग ह्याचं मला मास रिलेशन पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्यांचे मी मोलार मासेस घेतले काय घेतले हा तर 1 मोल ऑफ मिथेन म्हणजे 16 ग्रॅम 12 प्लस 4 इंटू 1 ऑक्सिजन 16 आणि 16 काय आलं तर 32 पण किती मोल 2 मोल म्हणून 2 इंटू काय केलं तर 32 12 ग्रॅमच आहे ना का 24 ग्रॅम आहे 24 आहे का सॉरी मला वाटलं 12 ग्रॅम आहे हा 24 ग्रॅम असेल तर इथं काय येणार आहे तर 24 इथं 24 एकच मिनिट 54 27 चा डबल 50 सो इथं काय येणार आहे तर y इज इक्वल्स टू 36 इंटू 24 अपॉन काय येणार आहे 16 परत 8 1 जा 8 2 जा 16 8 3 जा 24 2 1 जा आणि 2 किती जा येणार आहे 18 जा मग y इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 50 मग परत इथं काय येणार आहे तर 54 ग्रॅम मग इथं बघा परत आपण काय म्हटलं रिलेशन मास रिलेशन आहे म्हणून मी सगळ्यांचे मास लिहून घेतले हे पहिला क्वेश्चन आहे म्हणून मी सगळ्यांचे मास लिहून घेतले असं काही गरजेचं नाही की तुम्ही सगळ्यांचे मास लिहून घेत बसायला पाहिजे किंवा हे करायलाच पाहिजे असं काही नाही हे तुम्हाला समजण्यासाठी स्टार्टिंगचे 2 स्टेप दाखवलेले आहे हा सीईटीच्या ह्याच्यात नाही झालेले KClO3 चा एकच झालाय हो हा झाले काय मला आठवेना नसेल कारण ते आपल्या अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये फक्त KClO3 च डिकम्पोजिशन आहे मग तिथं मास आणि व्हॉल्यूम रिलेशन आहे बघायला पाहिजे बरं ठीक मग हा रिलेशन आपण काय घेतला आपण काय म्हटलं मग 16 ग्रॅम जर 44 ग्रॅम देतोय कार्बन डायऑक्साईड तर 24 ग्रॅम किती देणार क्रॉस मल्टिप्लाय करा परत 16 ग्रॅम जर 18 इंटू 2 देतोय ग्रॅम ऑफ H2O तर 24 ग्रॅम किती देणार परत क्रॉस मल्टिप्लाय करा ह्या सगळ्या क्वेश्चन्सना क्रॉस मल्टिप्लिकेशनच आहे पण त्यासाठी हा जो एक स्ट्रक्चर आहे डिसाइडेड त्याची मोल्स त्याची स्टॉइशियोमेट्री त्याचा मोलार मास आणि त्याचा व्हॉल्यूम हे माहित असायला पाहिजे हे माहित असणं गरजेचं आहे हे माहित नसल्याशिवाय होणार नाही येते लक्षात येते लिहा ऑफ CaCO3 how much CaO will be produced by decomposition of 5 gram of CaCO3 मग आता CaCO3 चं डिकम्पोजिशन माहित असायला पाहिजे काय होतंय डिकम्पोजिशन CaCO3 चं काय प्रोड्यूस करते कॅल्शियम कार्बोनेट आहे
ह्या कॅल्शियम कार्बोनेटला जर तुम्ही हीट केला तुम्हाला 1 मोल ऑफ कॅल्शियम ऑक्साईड मिळतंय आणि 1 मोल ऑफ काय मिळते तर कार्बन डायऑक्साईड. दिस इज अ प्लेन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन आहे. इथं काय येणार आहे तर 1 मोल ऑफ CaCO3 gives 1 मोल ऑफ what कॅल्शियम ऑक्साईड आणि 1 मोल ऑफ काय देते तर कार्बन डायऑक्साईड. आता 1 मोल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे 100 ग्रॅम असते बाळांनो. मोलार मास त्याचा 40 प्लस 12 प्लस 16 4 जा 64. हा बघा कॅल्शियम कार्बोनेट 16 वन 630 16 चा 48. हा 48. सो 100 ग्रॅम ऑफ CaCO3 produces 1 मोल ऑफ कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम 40 आणि ऑक्सिजन 16. 40 प्लस 16 40 प्लस 16 किती येते? किती येते? 40 प्लस 16 किती येते? 56 ग्रॅम. So 100 gram of calcium carbonate produces 56 gram of calcium oxide आणि 44 gram of what? Carbon dioxide. काय विचारले त्यांनी मग? How much calcium oxide will be produced by decomposition of 5 gram of calcium carbonate? म्हणजे आपल्याला रिलेशन कोणाचा घ्यायचा आहे? ह्या दोघांचा. कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम ऑक्साईडचा. मग मी काय लिहिणार आहे तर 100 gram of CaCO3 produces 56 gram of calcium oxide. Then 5 gram of calcium carbonate produces X gram of what? Calcium oxide. काय करणार इथं? क्रॉस मल्टिप्लाय करणार म्हणजे 100 into X is equals to 56 into 5. So X is equals to 56 into 5 divided by काय येणार आहे तर 100. काय येते 56 5 6 5 30 5 5 25 25 26 27 28 म्हणजे किती ग्रॅम आला 2.8. 2 डेसिमल शिफ्ट करणार ना 280. हा 00 कट झाला तर हा किती येणार आहे 2.8 ग्रॅम ऑफ काय मिळणार आहे तर कॅल्शियम ऑक्साईड. परत हा कसला क्वेश्चन आहे सांगा? मास रिलेशन आहे. कसला रिलेशन आहे? कसला रिलेशन आहे? मास. मग इथे समजते का काय चाललंय ते? नक्की ना? तोंडावरनं जरा असं वाटत नाहीये. झोप आले? फट्ट करून येते. कमी मोबाईल खेळायचं गेम रात्री. चला आवरा लिहून घ्या. लिहा लवकर. अभ्यास करतोय. नेक्स्ट बघा. हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन at STP are required for complete combustion? How many liters of oxygen at STP are required to burn completely at 2.2 gram of prop? See, इथं व्हॉल्यूम आहे. हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे व्हॉल्यूम झालं आणि मिथेन प्रोपेनचं काय दिलंय मास. म्हणजे हा रिलेशन कसला झाला तर मास व्हॉल्यूम रिलेशन. कसला रिलेशन झाला? मास व्हॉल्यूम. आता तुम्ही म्हणणार ही खालची रिएक्शन दिलेली असते का? नाही दिलेली असते. प्रोपेन मला माहित असायला पाहिजे. प्रोपेन म्हणजे किती कार्बन असणार आहेत तर 3. सो 3 कार्बन आहेत तर C3H8 प्लस काय घ्यायचं O2. मी तुम्हाला काय सांगितलं कसं बर्निंग होणार आहे? जेवढे कार्बन आहेत तेवढे काय फॉर्म होणार आहेत तर कार्बन डायऑक्साईड. जेवढे कार्बन आहेत तेवढे काय फॉर्म होणार आहे? कार्बन डायऑक्साईड. आणि हायड्रोजन किती आहेत? हायड्रोजन किती आहेत? हा त्याचे हाफ वॉटर मॉलिक्यूल. त्याचे हाफ वॉटर मॉलिक्यूल. आता ऑक्सिजन बॅलन्स करा. 3 2 जा 6 7 8 9 10 किती ऑक्सिजन झाले? 10. 10 ऑक्सिजन म्हणजे इथं काय येणार आहे तर 5. हे बॅलन्सिंग. कोणताही हायड्रोकार्बन जर काय करायचं असेल बॅलन्स करायचं असेल तर तो हायड्रोकार्बनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. करेक्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि त्याला जर तुम्ही O2 बरोबर रिॲक्ट केला तर जेवढे कार्बन आहेत तेवढे कार्बन डायऑक्साईड आणि जेवढे हायड्रोजन आहेत त्याचे हाफ वॉटर मॉलिक्यूल मिळणार आहे. बरं इथं मास व्हॉल्यूम रिलेशन दिलंय. मी इथं बघा कोणाचं मास व्हॉल्यूम रिलेशन दिलंय? हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन दिलंय. ठीक आहे.
मी मास आणि व्हॉल्यूम ह्याचा घेणार आहे, पण सगळ्यात पहिला मला मोल्स माहित असायला पाहिजे. 1 मोल ऑफ प्रोपेनला 1 मोल ऑफ प्रोपेनला काय लागतंय? 5 मोल ऑफ काय लागतंय? ऑक्सिजन. आणि त्यापासून 3 मोल ऑफ काय मिळतात? तर कार्बन डाय ऑक्साइड. आणि 4 मोल ऑफ काय मिळतात? तर वॉटर. 4 मोल ऑफ काय मिळतात? तर वॉटर. हे बघा, ह्याचा मास घ्यायचा आणि ह्याचं व्हॉल्यूम घ्यायचं, कारण मला मास व्हॉल्यूम रिलेशन दिले. कसलं रिलेशन दिलंय? मास व्हॉल्यूम. मग 1 मोल ऑफ प्रोपेन, कार्बन 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 जा 36, 36 प्लस 8 हायड्रोजन आहेत. 36 प्लस 8 हा, मग 44 ग्रॅम स्टँडर्ड कंडिशनला 44 ग्रॅम ऑफ प्रोपेन प्रोड्युसेस 5 मोल्स ऑफ ऑक्सिजन. व्हॉल्यूम, एक व्हॉल्यूम म्हणजे 22.4. एक व्हॉल्यूम ऑफ O2 म्हणजे 22.4. एक मोल ऑफ O2 म्हणजे 22.4. 5 मोल ऑफ O2 म्हणजे काय असणार आहे? 5 × 22.4 DM³ ऑफ O2 झालं. हे तुमचं कंडिशन रिक्वायर्ड आहे. आणि ह्या कंडिशन वरनं तुम्ही पुढचं सॉल्व्हिंग करू शकता. विचारले काय? हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑक्सिजन गॅस इज बर्न्ड or required to completely burn how much? 2.4 ग्रॅम ऑफ what? 2.2 ग्रॅम. 2.2 ग्रॅम ऑफ what? प्रोपेन. मग इथं बघा, मी काय लिहिणार आहे? 44 ग्रॅम ऑफ प्रोपेनला 44 ग्रॅम ऑफ प्रोपेनला C3H8 ला 5 × 22.4 लिटर ऑफ काय लागतंय? तर O2. तर 2.2 ग्रॅम ऑफ C3H8 ला किती लिटर ऑफ O2 लागणार? काय लागणार? किती लिटर ऑफ O2? क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 44 × x is equals to 5 × 22.4 × 2.2. So x is equals to 5 × 22.4 × 2.2 divided by 44. हा जर मी 2.21 चा कन्सिडर केला तर हा 4.42 चा येणार, पण 44 आहे म्हणजे इथं काय येणार आहे? 20. मग हा 5 1 जा आणि 5 कितीचा येणार आहे? 4 जा. 4 5 जा 20, 5.6 येणार. म्हणजे x is equals to 5.6 DM³ येणार आहे. 5.6 DM³ ऑफ O2. So 2.2 ग्रॅम. 2.2 ग्रॅम of what? 2.2 ग्रॅम of propane requires how much? 5.6 DM³ of O2 for complete combustion. For what? For complete combustion. For what? For complete combustion. For what? For complete combustion. For complete combustion. For complete combustion. नहीं. For complete combustion of 3 gram of ethane. For complete combustion of 3 gram of ethane. What is the required volume of O2
For complete combustion of 3 gram of ethane, for complete combustion of 3 gram of ethane, the required volume of O2, what is the required volume of O2 and produced volume of CO2? What is the required volume of O2 and produced volume of CO2 and produced volume of CO2 at STP? CO2. What is the required volume of O2 and produced volume of CO2? हा सांगते. इथेन म्हणजे मिनिमम किती कार्बन असतात? 2. 2 कार्बन. फॉर्म्युला काय असणार आहे तर C2 काय येणार आहे तर H6. आता ह्याचं कंबशन झालंय. ह्याचं कंबशन झालंय म्हणजे इथं काय येणार आहे तर C2H6 प्लस O2. सांगा मला काय असणार आहे कम्प्लीट कंबशन आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे इथं? CO2, कार्बन डायऑक्साइड आणि कंपल्सरी काय मिळणार आहे तर वॉटर. मग किती कार्बन डायऑक्साइड? 2 टाइम्स आणि वॉटर किती मिळणार आहे तर 3 टाइम्स. हे झालं. 2 2 जा 4. 4 प्लस 3 किती आलं तर 7. ऑड नंबर आहे 7. 7 काय आहे? ऑड. मग 7 ऑक्सिजन जर मला पाहिजे तर इथं मी 7 बाय काय लिहिणार आहे? 2. ऑड नंबर पाहिजे ना, म्हणून मी काय लिहिणार आहे 7 बाय 2. कारण 2 2 कट होऊन 7 ऑक्सिजन येणार आहे. म्हणजे ह्या रिलेशन मध्ये तुम्हाला काय समजतंय? 1 मोल ऑफ इथेन ला 7 बाय 2 मोल ऑफ ऑक्सिजन लागते आणि तो प्रोड्यूस करताना 2 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस करतात आणि 3 मोल ऑफ वॉटर प्रोड्यूस करतं. किती मोल ऑफ वॉटर प्रोड्यूस करतं? 3 मोल. काय दिले? किती ग्रॅम ऑफ इथेन दिले? तर 3 ग्रॅम. 3 ग्रॅम ऑफ इथेन किती मोल ऑफ O2 लागणार आणि किती मोल ऑफ CO2 प्रोड्यूस करणार? दोन गोष्टी आहेत. रिएक्टंट लागणार आणि CO2 प्रोड्यूस करणार. स्टँडर्ड हे व्हॉल्यूम, ह्यांचं व्हॉल्यूम विचारलंय ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड. मग मी ह्याचा मास आणि या दोघांचं व्हॉल्यूम रिलेशन घेणार आहे. C2H6 कार्बन 12 आणि 12 24. 24 प्लस 6 30. मग इथं काय लिहिणार आहे तर 30 ग्रॅम ऑफ इथेनला 7 बाय 2 इंटू 22.4 DM क्यूब ऑफ काय लागते तर O2 कम्प्लीट कंबशन आणि 2 इंटू 22.4 DM क्यूब ऑफ काय प्रोड्यूस होते तर CO2. ही स्टँडर्ड रिएक्शन आहे. हे स्टँडर्ड कंडिशन्स आहेत आणि या स्टँडर्ड कंडिशन वरनं मी पुढचे क्वेश्चन्स म्हणजे पुढचं ट्राय करणार आहे. मग मी काय करणार आहे 30 ग्रॅम 30 ग्रॅम ऑफ इथेनला 30 ग्रॅम ऑफ इथेनला किती लावतात? 7 बाय 2 इंटू 22.4 DM क्यूब ऑफ काय लागते O2. तर 3 ग्रॅम ऑफ इथेनला किती व्हॉल्यूम लागणार? X DM क्यूब ऑफ काय लागणार आहे तर O2. हे पहिलं झालं, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन कोणती आहे तर हे प्रोड्यूस झालं. 7.22 ग्रॅम ऑफ CO2 इज रिक्वायर्ड कारण रिएक्टंट रिक्वायर्ड असते आणि प्रोडक्ट प्रोड्यूस्ड असते. मग परत आपण काय यूज करणार आहे? परत 30 ग्रॅम ऑफ इथेन ही एक कंडिशन झाली काय. 30 ग्रॅम ऑफ इथेनला जर 7 बाय 2 इंटू 22.4 DM क्यूब ऑफ काय लागतंय सॉरी 7 नाही ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड घेणार ना आता. 30 ग्रॅम ऑफ इथेनला किती मोल ऑफ CO2 प्रोड्यूस होतात? 2. म्हणजे किती व्हॉल्यूम असणार आहे 2 इंटू 22.4 DM क्यूब ऑफ CO2 is produced. Then 3 gram of C2H6 will produce X DM cube of what? CO2.
विल प्रोड्यूस एक्स किंवा वाय म्हणा. इथं एकाला एक्स घेतले तर ह्याला काय करा, वाय. क्रॉस मल्टिप्लाय करा आणि आन्सर सांगा मला. चला आवरा. क्रॉस मल्टिप्लाय करा आणि दोघांचा आन्सर सांगा. क्रॉस मल्टिप्लाय करा आणि दोघांचा आन्सर सांगा. किती किती आलं? पहिल्याचं 7.84 डीएम क्यूब. आणि दुसऱ्याचं 4.48 डीएम. मग इथं त्याच्या खालीच लिहते की 3 ग्रॅम ऑफ इथेन requires 3 ग्रॅम ऑफ इथेन requires 7.84 dm cube of O2 आणि 3 ग्रॅम ऑफ इथेन requires how much gram? 4.48 dm cube of CO2. A piece of a zinc weighs 0.635 gram when treated with आहे की प्रॉब्लेम 2.14 आहे. बाद में दो टेस्ट. हाँ. A piece of zinc weighing 0.635 gram when treated with excess of H2SO4 liberated 200 centimeter cube of hydrogen at STP. Calculate the percentage purity of zinc sample. You have to calculate the percentage purity of zinc sample. तिथं ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या. मोलार मास ऑफ झिंक, atomic mass of zinc is 65. 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 हे बघा इथं सांगितलंय काय, एक झिंकचं पीस आहे, तुकडा आहे, त्याला सल्फ्युरिक ऍसिड बरोबर ट्रीट केलं, त्याचं वेट किती आहे 0.635 ग्रॅम. हा, जेव्हा त्याला ट्रीट केलं विथ एक्सेस ऑफ डायल्यूट H2SO4 किती लिबरेट केलं, 200 सेंटीमीटर क्यूब ऑफ हायड्रोजन ऍट STP त्यानं लिबरेट केले. व्हॉट इज द पर्सेंटेज प्युरिटी असं विचारलंय काय, ते स्टँडर्ड रिलेशन घ्यायचं. स्टँडर्ड रिलेशन म्हणजे 200 सेंटीमीटर क्यूब ऑफ हायड्रोजन प्रोड्यूस होण्यासाठी किती ऍक्च्युअली झिंक लागणार आहे, कारण ह्याला इम्प्युअर सॅम्पल आपण कधी कन्सिडर करतो. जो तुम्हाला पीस ऑफ झिंक दिलाय त्यामध्ये काही ना काहीतरी इम्प्युरिटीज असणार आहेत.
मग त्या इम्प्युरिटीज मधला फक्त झिंकच रिॲक्ट होणार आहे आणि जो झिंक रिॲक्ट झालाय तोच मला 200 सेंटीमीटर क्यूब ऑफ काय देणार आहे तर हायड्रोजन. मग याची स्टँडर्ड रिॲक्शन काय असते? ह्याची स्टँडर्ड रिॲक्शन असते झिंक in the solid state when reacted with sulfuric acid gives what? ZnSO4 zinc sulfate प्लस काय आहे तर डायहायड्रोजन गॅस. झिंक सल्फेट आणि काय देते तर डायहायड्रोजन काय देते तर गॅस. ठीक आहे. आता मला स्टँडर्ड रिॲक्शनला एवढं माहित आहे की झिंकचं मोलार मास 65 आहे, तर 65 ग्रॅम ऑफ झिंक जे आहे हे 1 मोल ऑफ H2 म्हणजे 22.4 लिटर ऑफ काय देणार आहे तर H2. ठीक आहे. माझ्याकडे अवेलेबल 0.635 आहे, तुकडा आहे तो झिंकचा, त्यामध्ये इम्प्युरिटी असणार आहे, मला प्युरिटी अचीव करायची आहे. पण जे काही प्युअर झिंक आहे ना तेच देणार H2. मग किती H2 मिळाले मला? 200 सेंटीमीटर क्यूब. मग 200 सेंटीमीटर क्यूब साठी मी काय म्हणणार आहे इथं की 65 ग्रॅम ऑफ झिंक जे आहे ते 22.4 लिटर ऑफ काय देते H2. तर 200 सेंटीमीटर क्यूब ह्याला डेसिमीटर क्यूबला कन्वर्ट करण्यासाठी डिवाइड बाय काय करणार आहे? सेंटीमीटर क्यूबला डेसिमेट्रिक क्यूबला कन्वर्ट करण्यासाठी 1 लिटर म्हणजे 1000 ml. 1 लिटर म्हणजे 1000 ml. 1000 ml म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब डिवाइड बाय 1000 करणार. कशाने करणार? डिवाइड बाय 1000. मग इथं काय लिहिणार आहे? मग मला जर 0.2 लिटर ऑफ H2 मिळाला पाहिजे. हे बघा, हे 200 सेंटीमीटर क्यूबला मला डेसिमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 200 डिवायडेड बाय काय करणार आहे 1000 म्हणजे 0.2 काय येणार आहे तर डेसिमेट्रिक क्यूब. आणि आपल्याला माहित आहे 1 लिटर म्हणजे 1 डेसिमेट्रिक क्यूब. 1 लिटर म्हणजे 1 डेसिमेट्रिक क्यूब. ठीक आहे. मग 0.2 लिटर ऑफ H2 ला x ग्रॅम ऑफ काय लागणार आहे तर झिंक. क्रॉस मल्टिप्लाय करा. 65 into 0.2 is equals to 22.4 into x. So 65 into 1 by 5. 0.2 म्हणजे काय असते तर 1 by 5 divided by 22.4 is equals to x. 5 1 जा आणि 5 13 जा. 13 divided by 22.4 किती येते सांगा मला पटकन. हा 0.2. 2 by 10. 2 by 10 म्हणजे 1 by 5. हा 0.2 म्हणजे 2 by 10. 2 by 10 म्हणजे 1 by 5. किती येते सांगा? कॅल्क्युलेटर वरती करणार. सांगा 13 डिवायडेड बाय 22.4 किती येते बघा. x 0.58. तुम्हाला जर 200 सेंटीमीटर क्यूब ऑफ H2 मिळणार ना त्यासाठी एवढंच रिॲक्ट झालंय. म्हणजे ह्या 0.635 ग्रॅम 0.635 ग्रॅम मध्ये किती प्युरिटीचा आहे 0.580. 0. काय आहे तर 58 काय आहे तर 0.58 काय आहे तर 0. आता पर्सेंट प्युरिटी कसं फाइंड करणार? पर्सेंट प्युरिटी जेवढं मिळालं. किती मिळालं? प्युअर सॅम्पल डिवायडेड बाय इम्प्युअर सॅम्पल इंटू काय येणार आहे तर 100. प्युअर सॅम्पल किती मिळालं? 0.580. इम्प्युअर सॅम्पल किती होतं? 0.635 इंटू 100. तुम्ही लॉग टेबल यूज केला किंवा स्वतः कॅल्क्युलेट केला तर सोपं जाणार आहे. 10 वेळा उठून जर तुम्ही काय म्हणताय ते कॅल्क्युलेटरच वापरला तर काय फायदा नाही. काय येते बघा आन्सर त्याचं. .580 आहे तर हा 58 अपॉन 0.635 आहे.
हे 100 आहे, ह्याला शिफ्ट केलं. ठीक आहे, मग पुढे काय करणार आहे? याला 580 करा, डिवायडेड बाय 6.35 करा. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा, एंटी लॉग बघा. काय सांगा? हे 100 आहे ना, हे 100 इथं मल्टिप्लाय केलं की 58 झालं. मग 58 डिवायडेड बाय 0.635 आहे. मग वरचं एक डेसिमल शिफ्ट केलं, खालचं पण एक डेसिमल शिफ्ट केलं. मग 580 डिवायडेड बाय 6.35. मग ह्याचा लॉग सबस्ट्रॅक्ट करून अँटी लॉग. सो 91.33% ही पर्सेंट प्युरिटी झाली. समजलं? हे स्टॉइशियोमेट्रीचे आहेत. हे स्टॉइशियोमेट्रीचे खूप कमी आहे. आपण ह्यामध्ये व्हरायटी घ्यायची, कारण जेईला मोस्टली स्टॉइशियोमेट्री आणि मोलॅरिटी वरती क्वेश्चन्स येतात. सो पुढच्या लेक्चरला परत मास रिलेशन, मास व्हॉल्यूम रिलेशन, व्हॉल्यूम रिलेशन. व्हॉल्यूम अजून झालेला नाही, व्हॉल्यूम पण घ्यायचं. ठीक आहे.